हॅलो एव्हरीवन, तुम्ही कधी शेतामध्ये वापरल्या जाणाऱ्या खुरपीच्या शेपचे आरबीसी पाहिले आहेत का? नाही ना? तर एक डिसीज आहे सिकल सेल ॲनिमिया नावाचा. त्याच्यामध्ये बायकॉन्केव्ह शेपचे जे आरबीसी आहे त्या बदलून जातात आणि खुरपीसारख्या म्हणजे सिकल शेप होऊन जातात. म्हणूनच नाव पडलंय सिकल सेल ॲनिमिया. काय येतो बरं हा शेप? तर हा शेप येतो एक चुकीच्या बनवल्या गेलेल्या हिमोग्लोबिन प्रोटीनमुळे. आरबीसीला जो लाल रंग येतो तो ह्या हिमोग्लोबिन प्रोटीनमुळे येतो. आणि हिमोग्लोबिन नावाच्या प्रोटीनला बनवणारा जो जीन आहे HB जीन, त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे, छोटंसं म्युटेशन जे आहे, त्या म्युटेशनमुळे हिमोग्लोबिन चुकीचा बनतो आणि चुकीचा बनलेला हिमोग्लोबिन आरबीसीचा शेप बदलवून टाकतो. मग सर, हा जो चुकीचा बनलेला हिमोग्लोबिन आहे तो इनहेरिटन्स कसा करतो? त्यासाठी एक उदाहरण घ्यावं लागेल. समजा एक फिमेल आहे, एक स्त्री आहे, जिच्यामध्ये नॉर्मल आरबीसी बनत आहे आणि त्या स्त्रीचं लग्न झालं एखाद्या पुरुषासोबत ज्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाची कंडिशन आहे. मग या दोघांपासून तयार होणारं जे अपत्य आहे, त्यांच्यापासून प्रोड्यूस होणारं जे अपत्य आहे, त्याच्यात काय कंडिशन बघायला मिळेल? तर येणाऱ्या अपत्यामध्ये तुम्हाला नॉर्मलच आरबीसी बघायला मिळतील, पण हा अपत्य जो आहे तो सिकल सेल ॲनिमिक जीन जो आहे तो कॅरी करणार आहे. म्हणून त्याला सिकल सेल ॲनिमिक कॅरियर असं देखील म्हणतात. आता मेंडलने सांगितलं होतं की एक जीन एकच कॅरेक्टर कंट्रोल करतो, पण इथे HB नावाचा जीन एकावेळी दोन कॅरेक्टर कंट्रोल करताय, नॉर्मल आरबीसी बनवणं आणि सिकल शेप आरबीसी बनवणं. त्यामुळे या HB नावाच्या जीनला प्लिओट्रॉपिक जीन असंही म्हणतात आणि ह्या होल कन्सेप्टला प्लिओट्रॉपिझम देखील म्हणतात. आता ऍक्च्युली सिकल सेल ॲनिमिया हे प्लिओट्रॉपिझम नावाच्या कन्सेप्टचं एक एक्झाम्पल देखील आहे. मी स्वतःहून नाही सांगत आहे, याच्यावरती बरेच सारे MCQs पण आलेले आहेत CT आणि नीटला. त्यासाठी हा टॉपिक जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता अशाच नवीन टॉपिकसाठी बायोनेक्स अकॅडमीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा आणि ह्या कन्सेप्टला डिटेलमध्ये शिकायचं असेल तर बायोनेक्स अकॅडमीचं YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तिथे जाऊन प्लिओट्रॉपिझमचा व्हिडिओ नक्की बघा. अशाच कन्सेप्टसाठी पुन्हा नक्की भेटूया. चला, बाय बाय.